मागील आठवड्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत 7 हिल ते शहानूरमिया दर्गा चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती। यावेळी दिव्यांग महिलेबाबतचा चुकीचा आणि दिशाभूल करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गंभीर दखल घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे। या कारवाई दरम्यान 7 हिल परिसरातील फ्रान्सिलियन शाळा तसेच शासकीय कार्यालयांसमोरील फुटपाथवर माठ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटवण्यात आले। या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना तसंच वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता। मात्र या कारवाईची बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर एक चुकीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। व्हिडिओमध्ये एका दिव्यांग महिलेला फुटलेले माठ उचलताना दाखवून तिचा उदरनिर्वाह माठ विक्रीवर अवलंबून होता आणि महापालिकेने तिच्यावर अन्याय केल्याचा चुकीचा संदेश प्रसारित करण्यात आला। आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे आणि अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी संबंधित दिव्यांग महिलेशी संवाद साधण्यात आला असता तिचा माठ विक्री व्यवसायाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं। तिचा संबंध नसतानाही तिचा वापर करून दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचं समोर आलंय। दिव्यांग महिलेच्या बहीण आणि आई यांनी या चुकीच्या व्हायरल व्हिडिओबाबत संताप देखील व्यक्त केला। सदरहून दिव्यांग महिला गजानन महाराज मंदिर परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करते। या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे। तसेच दिव्यांग महिला गजानन महाराज मंदिर परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करते याची नोंद घेऊन आयुक्त अमोल येडगे यांनी महापालिकेतर्फे दिव्यांग नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या उदरनिर्वाह भत्ता योजनेत तिचं नाव समाविष्ट करण्याचे निर्देशही दिलेत। यामुळे संबंधित महिलेला दरमहा सुमारे 3,500 रुपयांचा भत्ता मिळणार असून तिला रस्त्यावर भीक मागण्याची गरज भासणार नाही।